करायचं काही संबंध नाही. ही लय मोठी चूक झाली ओबीसीकडून पण आणि मराठा समाजाकडून पण. सगळ्यांनी एकमेकाला डायरेक्ट तोललं. आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे का सगळे माळी आले का? त्याची लाभार्थी टोळी, जसं की ते हॉटेलला बिलचा पार्टनर आहे, जाळीला त्यांनीच आणि विमा त्यांनीच उचलला, तसं तो त्याचे लाभार्थी टोळी त्यो माळ्याचं काय समज? धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला, धनगराचं काय समज? त्याची लाभार्थी टोळी आणि त्यो. नाही नाही, हे सत्य आहे, हे सत्य. नुसतं नेत्यांना थोडंच आरक्षण आहे, सर्वसामान्य लोकांना आरक्षण नाही. त्यांचं म्हणणं आहे मराठ्याला आरक्षण मिळा, हे खरं आहे. हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही इथून पुढे. एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो. 350-400 जातीचा काय संबंध त्याचा? काही संबंध नाही. 2-3 जण बोलत आहेत, ते 2-3 जातीचे उली लोक फक्त, त्याची जात बी नाही. हे आता बाजूला काढायचे, हे फरक करावा लागेल. आणि मराठ्यांनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही इथून पुढे, आणि ओबीसीने मराठ्याला दोष द्यायचा नाही. बाकीच्या जाती धरा ना, 350-400 जाती, हे 1-2 जाती द्या सोडून. त्या जातींना आता आपण टार्गेट करायचं, ज्या जाती बोलतात किंवा ज्या जात नाही त्याचा नेता.